नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोहित जाधव GFXच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फटाका शॉपचा लोगो व या लोगोची PLP फाईलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही जर PC किंवा लॅपटॉपमध्ये एडिटिंग करत असाल तर या डिझाईनमध्ये सर्व मटेरियल व एलिमेंट सुद्धा एकदम HD क्वालिटीमध्ये दिलेले आहे। या मटेरियलचा वापर करून तुम्ही सेम लोगो तुमच्या PCमध्ये बनवू शकता व तुम्हाला जर त्या लोगोची ऑर्डर असेल तर तुम्ही ती ऑर्डर कंप्लीट करून पैसे सुद्धा कमवू शकता। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच तुम्हाला चॅनलवर येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। मी याच प्रकारच्या आकर्षक PLP फाईलचे व्हिडिओज घेऊन येत असतो। तर वळू आजच्या व्हिडिओकडे। यासाठी आपण या पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये तर इथे बघू शकतो मी PLP फाईल ओपन करून ठेवलेली आहे। तर आपण इथे ॲड केल्या सर्वप्रथम मी बॅकग्राऊंड एकदम HD बॅकग्राऊंड आहे। त्यानंतर आपण हे काही फटाक्याचं जे टेक्स्ट वेक्टर म्हणू शकतो आपण किंवा हे जे फटाक्याचं एलिमेंट आहे जे आपल्या लोगोचं ते मी इथे ॲड केलं आहे। त्यानंतर गणपती बाप्पाची PNG वरती छोटासा लोगो आणि त्यानंतर आपले जे मेन टेक्स्ट आहे विघ्नहर्ता नाव आपल्या शॉपचं जे काही नाव असेल ते हे मेन टेक्स्ट इथं आपण ॲड केलं आहे। जर आता तुम्हाला जर हे नाव चेंज करायचं असेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा इन्फिनिटी 25 हा फॉन्ट आहे। जर तुम्हाला हे नाव चेंज करायचं असेल तर तुम्हाला यासाठी दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तुम्ही त्यापैकी एक कोणतेही वापरू शकता। एक सर्वप्रथम म्हणजे युनिकोड पॅड। युनिकोड पॅडमध्ये तुम्हाला हा फॉन्ट ॲड करायचा आहे इन्फिनिटी 25। ते तुम्हाला जे तुमच्या शॉपचं नाव असेल ते टाईप करायचं आहे व तिथून जो काही कोड येईल तो कोड कॉपी करून इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे, म्हणजे तुमचं हे जे नाव असेल हे चेंज होऊन जाईल। किंवा तुम्ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन जरी वापरलं तरी तुमचं नाव हे सहजपणे चेंज होईल। तर त्यानंतर आपण ॲड केलं आहे हे काही एलिमेंट, हा पण हे फॉन्टचाच प्रकार आहे, खाली बघू शकता हे। त्यानंतर हे आपण बॅकग्राऊंड घेतलं आहे व त्यावर आपण नाव घेतलं आहे फटाका शॉपचं। त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल क्रमांक असेल तो तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर आपण एका एक लाईन घेतली आहे त्याखाली। तर अशा प्रकारे आपला लोगो तयार झालेला आहे। त्यानंतर आपण काही लाईट इफेक्ट दिले आहे साईडने, हे बघू शकता। त्यानंतर वरती आकाशकंदीलचे काही एलिमेंट्स व खाली हे जे काही असेल ते आपण थोडे एलिमेंट्स अजून ॲड केले आहे। त्यानंतर आपलं लोगो तर बघू शकता एकदम क्लीन असा आपला लोगो तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता की HD क्वालिटीमध्ये आहे सर्व मटेरियल, सर्व एलिमेंट्स। जर तुम्हाला याची ऑर्डर असेल तर तुम्ही ती नक्कीच कंप्लीट करू शकता। एकदम HD क्वालिटीमध्ये आपण लोगो दिला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही लोगो डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। या PLP फाईलला नावांकी पासवर्ड आहे व तो पासवर्ड व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा व कुठेही स्किप करू नका। जर PLP फाईल डाउनलोड करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाला DM करू शकता, तिथे मी सर्वांना रिप्लाय करत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।